क्रॉस डेव्हलपमेंट रेशिओ म्हणजेच काय तर जीडीपी. आता सर्वसामान्य माणसाला जीडीपीचं काय पडलंय, तो देशाचा असतो, तो वाढेल कमी होईल याचं आपल्याला तसं कधीच काय पडलेलं नसतं. जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री बजेट सादर करत असतात तेव्हा जीडीपीवर बरंचसं काही बोलत असतात, विरोधक टीका करत असतात. मात्र आम्ही वाढू दे नाही तर सोडू दे अशा पद्धतीनं सामान्य माणसं जगत असतो. मात्र या युद्धजन्य परिस्थितीत हा जीडीपी फार मोठ्या प्रमाणात परिणाम करतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. माझ्या माहितीनुसार आणि अनेकांच्या विश्लेषणानुसार मला जी माहिती मिळाली त्यात असं म्हटलंय की तेलाच्या किमतीत जर 10% वाढ झाली तर भारताच्या जीडीपी ग्रोथमध्ये 0.2 ते 0.25% घट होऊ शकते. म्हणजे बघा, तेलाचे दर एकीकडे वाढणार तर आमचा जीडीपी मध्ये घट होणार. म्हणजेच काय, महागाई वाढणार, रुपयाचं मूल्य वाढणार आणि आर्थिक धोरणांवर त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो. आर्थिक धोरण म्हणजे स्ट्रॅटेजिकल प्लॅनिंग, ते पण कसलं, फायनान्शियल. ह्या साऱ्या गोष्टी करतात अर्थतज्ञ करतात, सरकार करतात, प्लॅनिंग करतात. पण प्लॅनिंग करताना सर्वसामान्य माणसाच्या खिशाला जर ते परवडतच नसेल अशी परिस्थिती जगातील या एखाद्या युद्धामुळे निर्माण होत असेल तर जगणं अवघड होतं. आणि त्यामुळंच यासारख्या गंभीर विषयाकडे आपण बोलणं, त्यावर अभ्यास करणं आणि आपण वापरणार असलेल्या किंवा वापरत असलेल्या वस्तूंवर आता काय परिस्थिती निर्माण होणार आहे याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं ठरतं एक सर्वसामान्य माणूस म्हणून.